दोन्ही संघांनी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. तर अगदी बघा संतोष पाटील यांच्या डोक्यामध्ये देखील आपण एवन जोडीची कॅप पाहतोय. तर फलंदाज दीपक पाटील यांच्या डोक्यामध्ये देखील तीच कॅप आपल्याला पाहायला मिळते. अगदी दोन्ही खेळाडू आमने सामने या सामन्याच्या माध्यमातून संतोष पाटील आई जोगेश्वरी झुनांदुर्गी तर दीपक पाटील नानास्पोर्ट टेमगार. गेम ऑन. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करा. बघा 12:06 झालेली आहेत आणि पहिला चेंडू अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप. खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी पहिला चेंडू अगदी दिशाहीन टाकलेला आहे आणि अतिरिक्त धावसंख्येने नानास्पोर्ट टेमगार संघाच्या फलकावर एका धावेने सुरुवात झालेली आहे. पुढील चेंडू या इथे अगदी बघा बॅट कट होती. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी अगदी पाहायला मिळाली. प्रयत्न चांगले केले होते. झेल व्हायला हवा होता. इथे अगदी झेल देखील ड्रॉप झालाय. एक धाव देखील आलेली आहे दीपक पाटील यांच्या बॅटमधून आणि आज जीवनदान बघूया किती महागात पडतोय आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला. बिनबाद 2. अगदी एका धावीने आपला संघाच स्वतःच खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिली धाव वाईटच्या स्वरूपात आली होती. अगदी लो फुलटो चेंडू मात्र इथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला उचलला होता प्रकाश पाटील यांनी. दोन्ही खेळाडूंनी अगदी सिंगलने आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले आहेत. संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. अगदी नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नानास्पोर्ट टेमगार संघ. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम. अगदी पहिले सामन्यातून देखील नानास्पोर्ट टेमगार संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. क्षेत्ररक्षण घेतला होता आणि या सामन्यातून त्यांना फलंदाजी दिलेली आहे. वाईट सिंगल सिंगल डॉट. बघूया स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उचललाय. एक धाव कंप्लीट. बघा आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. सिंगलने 3 धावा दिलेल्या आहेत. एक वाईट एक डॉट म्हणजे एकूण 4 चेंडू एक विहित धरले जातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संतोष पाटील हे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत आज. पहिल्या सामन्यातून देखील वेले संघाच्या अगेन्स्ट फक्त 4 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. येथे चेंडू आणि बॅटचा संपर्क मला वाटतं हवा तसा झाला नाहीये. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. बघा अगदी चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. अगदी प्रकाश पाटील यांना आपण नेहमी पहिलं षटक टाकताना
बऱ्याच स्पर्धेतून पाहिलेले, मात्र या स्पर्धेतून संतोष पाटील यांना ती संधी दिलेली आहे आणि अगदी गेम प्लॅन मध्ये माहीर आहे सोमनाथ पाटील कीमॅन. इथे अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम. बघा दीपक पाटील सारख्या फलंदाजाला पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी 2 डॉट चेंडू टाकलेले आहेत, 2 सिंगल. त्यानंतर शैलेश चौधरी यांना 1 डॉट आणि 1 सिंगल, असे एकूण धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक लेग बाईज आहे, एक वाईट आहे. चांगली गोलंदाजी आज संतोष पाटील यांनी प्रभावित केलेला आहे. अगदी प्रकाश पाटील, शिवनाथ म्हात्रे, सोमनाथ पाटील, शेनार पाटील म्हात्रे खुश असतील, सर्व सहकारी संतोष पाटील यांच्यावर. कारण की आज संतोष पाटीलांचा विचार केला तर 2 सामन्यातून 2 ओव्हरमध्ये 9 धावा देत त्यांनी एक विकेट मिळवलेली आहे. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. बघूया दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीतील सुरेश शिकारी. वेलकम वेलकम राकेश भाऊ. अगदी यानंतर आपण ग्रुप एल मधून जो सामना पाहणार आहोत, जॉली कामतगार आणि वक्की स्पॉट मापोली. चला स्पीडअप करा प्लीज. जून आंदुरकी संघ, आम्ही तुम्हाला यासाठी आवाज देतोय की तुम्ही 11 जण सध्या मैदानामध्ये आहात आणि नानसपूर टिमगर संघाचे फक्त 2 फलंदाज आहेत, म्हणजे निश्चितच आमचा बोट असेल तुमच्याकडे. बघा पंच देखील वारंवार सूचना करतायत की आपण अधिक वेळ घेऊ नका प्लीज. बरोबर 12 वाजून 6 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला, 12 वाजून 12 मिनिटं झालीत, म्हणजे 6 मिनिटं आपण घेतलेली आहेत पहिल्या ओव्हरसाठी. गोलंदाज सुरेश शिकारी. पहिला चेंडू अगदी स्वेर आहे, पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्या झाली ती 6. बघा संतोष पाटील यांनी देखील पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर सुरेश शिकारी यांनी देखील वाईटनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी अगदी पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू टाकलेले आहेत. येथे फटका केले आहेत. बघूया सोमनाथ चेंडूला एका टप्प्याने उचलून फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 7 चेंडूमध्ये 8 धावा, 7 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 8 धावा झालेल्या आहेत. बघूया कुठेतरी पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्यातून सुरुवात अगदी आपल्याला शांत पाहायला मिळते. नाना स्पोर्ट टिमगर संघाकडून या इथे चांगलं क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम. सीमाबाहेर जाणारा चेंडू इथे अडवलेला आहे आणि इथे आता फलंदाज धावचीत बाद होतील. शैलेश चौधरी. देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. पहिला फलंदाज शैलेश चौधरी धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. मदन येतोय. धावसंख्या आहे ती 10.
मदन येतोय, अगदी की मॅन नाना स्पोर्ट टेमगार. इथे चेंडूला अगदी सोडून दिला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये. आशाभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे, मात्र आमचे पंच सहमत नाही आहेत. अगदी चांगली लाईन होती. डॉट चेंडू. येथे शॉटॉम्पलचा फटका केले, चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल, मोठा फलंदाज बाद. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात हो बघा काय झेल टिपला होता प्रकाश पाटील यांनी डीप मिड विकेट रिझनकडे. त्यांना देखील ठाऊक होतं की हा झेल जर आपल्या हातून सुटला तर कदाचित आपल्या हातून मॅच देखील सुटेल, कारण की मदन याचा झेल होता. आणि चांगली विकेट इथे सुरेश शिकारी यांनी मिळवून दिलेली आपल्या संघासाठी असं म्हणायला हरकत नाहीये. गुरु येतोय फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर गुरुनाथ. बघूया अजूनही दीपक पाटील खेळपट्टीवर आहेत. 4 चेंडूमध्ये 2 सिंगल आणि 2 डॉट चेंडूचा सामना केलेला आहे. शैलेश बाद झाले 5 धावांचं योगदान देऊन, तर मदन यांनी 2 चेंडूमध्ये 0. सुरेश शिकारी 10 चेंडूमध्ये 10 धावा आणि 2 फलंदाज बाद. येथे ऑन दी कार्पेट चेंडू डीप मधून उचललाय. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 12. अगदी संत आणि शांत क्रिकेट. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये एकही चौकार आलेला नाहीये. सिंगल आलेले 3, डबल आलेले 3 आणि 2 वाईट, 1 लेग बाईज. येथे फुल टॉस वाईडिश लॉंग ऑफ सीमारेष मधून शिवनाथ म्हात्रे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव आणि ओव्हर नंबर 2चा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 13. अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 8. म्हणजे पहिल्या 2 गोलंदाजांनी अगदी चांगली टिचून गोलंदाजी केलेली आहे. 12 चेंडूमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त नाणेफेकी हरल्यानंतर नाना स्पोर्ट टेमगार संघ 13 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. तर निश्चितच येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आपण समालोचक कक्षामधून ऐकूयात. या स्पर्धेसाठी गेल्या आजचा सलग 7वा दिवस मोहनदादा भोईर यांनी न्यू 40+ क्रिकेट फॉर्मॅटमधून समालोचन केले. जाऊया आपण त्यांच्याकडे, ऐकूया पुढील 2 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी. थँक्स, धन्यवाद कालूराम केनी, ज्यानं 2 दिवसामध्ये म्हणजे समिती स्पर्धेमधून सुरेख सुंदरसा रंग भरला. तर पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 13 धावा. अजून उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया येणार 12 चेंडूमधून आपण नाना स्पोर्ट टेमगार संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या 12 चेंडूमधून निश्चित चांगली कामगिरी आपण पाहतो. या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर नांदुरक्या संघाची एक सुरेख सुंदर कामगिरी झाली. गोलंदाजांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 13 धावा आलेली आहेत. प्रतिशत आपण विचार केला तर 6.50 सरासरी आहे. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज येतो गणेश भोईर. चला प्लीज जोगेश्वरी झोन नांदुर्गी संघाला देखील विनंतीशील वेळेच्या संदर्भात प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा. चला यानंतर वकी स्पोर्ट्स मापोली विपक्ष ज्वारी कामतगर या 2 संघांमधून रेग्युलर ग्रामीण स्पर्धेतला प्रारंभ आपण करणार आहोत.
त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क देखील साधायचा आहे. वकील स्पोर्ट्स मापोली विपक्ष ज्वारी कामतगर या दोन दिग्गज संघामधून पुढील सामना रेग्युलर ग्रामीण या स्पर्धेचा होणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. ऑफलेवर चुनला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. तो मिसफिल करताना प्रकाश याला आपण पाहिलं. एक दोन धावा घेण्याची संधी, दोन धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे संख्या धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक 3. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण दीपिकेच्या बॅट मधून कमालीचा फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचे या ठिकाणी झालेले आहे. बघा फेक मात्र थोडीशी कुठेतरी रॉंग गार्ड आपण पाहिली आणि ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट 3 धावा कंप्लीट केले जातात. 3 धावांनी संघात धावसंख्या 3 पुढे संख्या धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक 3. वेलकम अमोलजी पाटील. वकील स्पोर्ट्स मापोली संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तर कॅप्टन इन ऑदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ज्वाली कामत संघाचे कॅप्टन वेलकम अमोलजी पाटील तुमचं देखील. तिसऱ्या षटकाला प्रारंभ व्यक्तिक पहिला सांगित. तिसरं गोलंदाज गणेश प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती गुरुनाथ याला नॉन स्ट्राईक साठी आपण दीपिक याला पाहतोय. गणेश भोईर याच्या माध्यमातून आपण तिसरे षटक पाहतोय. गोलंदाज सज्जू मारतो, पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय, लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. या ठिकाणी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा चेंडू देखील आपण पाहिला होता. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय गुरु. महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा. वसा समाज कार्याचा, वसा समाज कार्याचा. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. नेक्स्ट बॅट्समन किरण येतोय. अगेन्स्ट गोलंदाज सज्जू मारूचा पंचांना क्रॉस करतो, राईट लेफ्ट नोटचा राऊंडचा मारा करताना गोलंदाज गणेश. न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल किरण. संघात धावसंख्या ती 18. अतिशय चांगला चेंडू, फुल्यांचा चेंडू आपण पाहिलो दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधताना फलंदाज किरण याला पहिला चेंडू पेस करताना कुठेतरी आपण पाहिलो होतो फुटवर्क ची कमतरता. पटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाचा तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू पेस करताना चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना फलंदाज किरण याला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. आता मात्र पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू तॉनसाठी खेळण्याचा प्रयत्न, वारंवार चुका देखील पाहतोय. किरणेच्या बॅटमधून दुसरा चेंडू देखील डॉट जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 18. षटक क्रमांक 3 आणि मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू देखील वाटतं शेष असावा. गणेश सजवतोय, लेफ्ट राऊंडचा मारा करतो, कमालीची गोलंदाजी तिसऱ्या षटकावर गणेशाच्या माध्यमातून आपण पाहिली.
पुन्हा एकदा फुल लेन्सचा ऑनसेटचा फटका देखील चांगला आहे. नॉर्मली कार्पेट जातोय. शॉर्ट मिडॉनला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र धाव कंप्लीट केली जाईल का? येस, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. आणि बघूया कुठला फलंदाज, मला वाटतं किरण हा फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 2 धावा मात्र कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय किरण. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 20. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. बघूया 18 चेंडूमधून 20 धावा झाले. येणारे 7 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच महत्वाच्या सामन्यामधून या ठिकाणी मात्र नानास्पोर्ट टेमघर हा संघ कुठेतरी मात्र थोडासा पण बॅकफूट पाहतो. साजेशी कामगिरी धावपालकावर दिसत नाहीये. धावसंख्येने फक्त आणि फक्त 20. 18 चेंडूंचा अखेर संपलेला आहे. 18 चेंडूमधून 20 धावा झालेल्या आहेत. आता येणारे चेंडू असतील 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सोमनाथ वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा षटक हाताळतोय. स्लॉगर ज्याला आपण म्हणतो अनामारीचं षटक आहे. आणि बघूया शेवटच्या 6 चेंडूमधून हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. निश्चितच सामन्यामध्ये चांगलं आव्हान द्यायचं असेल तर अंतिम षटकामधून जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. या चौकाने सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सत्य धावसंख्या होती ती 24. पहिला चेंडू पेस करताना काय कमलचा फटका देखील आपण पाहिला. फलंदाज दीपक याच्या बॅटमधून चौकार येतो. चौकाने संघात धावसंख्येतील 4 मिनिट पुढे सरकते 24. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज होतोय. सोमनाथ अतिशय चांगला फुलेंचा चेंडू अपडाईचा फटका देखील आपण चांगला पाहतोय. 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू पुन्हा एकदा जातो बॅक टू बॅक. दुसरा चौकार देखील दीपक याच्या बॅट मधून तो कमालीची फलंदाजी आता मात्र दीपक याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. चार धावांनी संघात धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्या होती ती 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. अतिशय चांगला फटका.
चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील याचा रेग्युलर ग्रामीण या स्पर्धा देखील आपण प्रारंभ करतो. पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये मित्र आपण पाहतोय. बकी स्पोर्ट्स मापोली विपक्ष ज्वाली कामतगर या दोन संघांमध्ये रंगणारे आजच्या दिवसातील पहिला सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधा. एक धावेने संघात धावसंख्या 29 वर अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस. मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कुठेतरी दक्ष नाहीये. मिसफील केलं जातं चेंडूला. चेंडू जातोय मात्र सीमाच्या बाहेर चौकार येतोय आणि या चौकारानं संघात धावसंख्या देखील 4 धावेने पुढे सरकते. 33. वकी स्पोर्ट्स मापोली या संघाचा कॅप्टन आपण देखील ऑर्गॅनिक कमिटीशी लगेच संपर्क साधा प्लीज. मापोली या संघाचा कॅप्टन आपण देखील ऑर्गॅनिक कमिटीशी लगेच संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 33. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज सोमनाथ एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. मात्र या स्पर्धेमधून थोडासा मागडा ठरताना आपण पाहतो. आतापर्यंत 4 चेंडूची फेक झाली. 4 चेंडूमधून 13 धावा आलेल्या आहेत. अजून उर्वरित 2 चेंडूचा केलं बाकी आणि बघूया उर्वरित 2 चेंडूमधून सोनादेवी टेमघर संघ कुठपर्यंत नाणस्फोट टेमघर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. जितू याच्या बॅटमधील ऑन साईडचा फटका आपण पाहतो. थोडासा मिस टाइम फटका. चेंडू डीपला येतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. लेसेप लँडिंग देखील चेंडूचा आपण पाहतोय आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या 35 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. कमालीचा फटका. बिग ब्लास्ट मोठा फटका. त्या फटक्याची देखील नितांत गरज होती. नाणस्फोट टेमघर संघाला तोच फटका आपण जितूच्या बॅटमधून पाहिला. शेवटच्या चेंडूवर एक चांगला फटका. अंतिम षटक कुठेतरी थोडंसं मागडं असताना आपण सोमनाथ याला पाहतोय. 21 धावा. अतिशय मागडा गोलंदाज. बघा पहिल्या 18 चेंडू आपण जर विचार केला फक्त आणि फक्त 20 धावा. अंतिम षटकातला सोमनाथ याला आपण पाहिलं आणि ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तब्बल 21 धावा. आता मग धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होते ती 41 आणि विजयाचं लक्ष असेल ते 42 धावांचं.
चला पुढील रेग्युलर फॉर्मॅटमधले दोन्ही संघनायक वक्की स्पोर्ट मापोली आणि जॉली स्पोर्ट कामतगार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी उडवण्यासाठी VIP डाईसवर सज्ज राहायचं आहे. वक्की स्पोर्ट मापोली आणि जॉली स्पोर्ट कामतगार. न्यू 40+ क्रिकेट फॉर्मॅटमधून दुसऱ्या फेरीचा आपण आजच्या 90 दिवसातून पहिला सामना पाहतोय. नाना स्पोर्ट टेमगार आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की विजयासाठी 42 धावांचं लक्ष आहे. जर धावगतीचा विचार केला तर 10.50 च्या सरासरीनं विजयासाठी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला धावा बनवायचे आहेत. चला नाना स्पोर्ट टेमगार संघ आपण त्वरित खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ग्रुप एल मधून आपण ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅटमधली पहिली लढत आजच्या 90 दिवसातून आपण पाहणार आहोत. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वक्की स्पोर्ट मापोली आणि जॉली स्पोर्ट कामतगार चला वक्की स्पोर्ट मापोली संघनायक बघा वारंवार आम्ही तुम्हाला पुकार देतोय. आपण त्वरित आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. वक्की स्पोर्ट मापोली आणि जॉली स्पोर्ट कामतगार ग्रुप एल मधून आपण पुढील लढत पाहणार आहोत. जॉली स्पोर्ट कामतगार संघ इथे सज्ज आहे. अगदी आपला गणवेश देखील त्यांनी घेतलेला आहे आणि पूर्णपणे ते तयारीमध्ये. चला वक्की स्पोर्ट मापोली संघ या आपण आयोजन कमिटीशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. चला नाना स्पोर्ट टेमगार संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विजयासाठी 42 धावांचं लक्ष आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला आणि सलमीर जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. प्रकाश पाटील आणि संजय. चला विजयदादा चौधरी आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. अगदी शेवटच्या आणि अंतिम चौथ्या ओव्हरमध्ये सोमनाथ पाटील आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाच्या गोलंदाजांनी तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि अगदी या सामन्यामध्ये पुन्हा वापसी केलेली आहे. नाना स्पोर्ट टेमगार संघाने असं म्हणायला हरकत नाहीये. अजून एक इनिंग बाकी आहे फलंदाजीची आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाकडून. तर बघूया प्रकाश पाटील आणि संजय सलमीर जोडी. चला दोन्ही संघाचे संघनायक अगदी जॉली स्पोर्ट संघाचे संघनायक इथे हजर आहेत. वक्की स्पोर्ट मापोली ग्रुप एल मधून आपण रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅट मधून पहिला सामना आजच्या 90 दिवसातून पाहणार आहोत. त्यानंतर जयवंत सारंगाव आणि वाघबिल या संघाने देखील इथे
उपस्थित राहायचंय. चला गेम सुरू करा, सामना सुरू करा. पंच सूर्यकांत मोरे सर आणि लारा सर. चला शैलेश भाऊ, चला आपण फास्ट प्लीज. 24 चेंडूमध्ये 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाकडून सलामी जोडी आलेली आहे. प्रकाश आणि संजय सिद्धिविनायक क्रीडानगरी मधून मित्रांनो आपण पाहतात A1 जोडीचं A1 क्वालिटीचं हे आयोजन नियोजन. केंद्रीय पंचायत राज्य मंत्री 2022. तर अगदी बघा वक्कीस्फोट मापोली संघासाठी आम्ही शेवटचा आणि अंतिम पुकार देतोय. सेकंड इनिंगला इथे सुरुवात झालेली आहे. न्यू 40+. जर 3 षटकांच्या आतमध्ये जर तुम्ही आले नाहीत नाणेफेकीसाठी तर आपल्याला पेनल्टी दिला जाईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. पहिला चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनवर इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलेले मदन यांच्याकडून 1 धावेने इथे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एका धावेने प्रकाश पाटील यांनी स्वतःचं आणि संघाचं खातं आपण ओपन केलेलं आहे. 42 धावांचं लक्ष आहे. आणि अगदी पहिला गोलंदाज आलेले आहेत नानास्पोर्ट टिमगर संघाकडून शैलेश चौधरी. ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका केलेला आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अप्रतिम वेल जज कॅच. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. अगदी निश्चितच कपिल पाटील साहेब आपले दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झालेले आहेत. भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार माननीय श्री नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील या साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून A1 जोडी अंजूर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सुकेशजी डाकी आणि समाजसेवक अंजूर गावचे उद्योजक निलेश पाटील आणि सिद्धिविनायक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या आपण केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 ची स्पर्धा पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा आपण कुठल्याही प्रकारची चर्चा जास्त करू नका प्लीज. नानास्पोर्ट टिमगर संघ 1-1 अशी 2 चेंडूवर स्थिती आहे. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाची. बघा सर्वजण चर्चेसाठी येऊ नका. फक्त एक संघ नाही घ्या. बाकीच्यांनी आपापल्या जागेवर राहा. पंच आणि आपले आयोजन कमिटी चर्चा करतील आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. अगदी आमचे गोल्डन फिंगर बॉय माइन फॉर गोरसई ज्ञानेश्वर मुकादम आणि मोहनदादा भोईर
वक्की स्पोर्ट मापोली संघाचे संघनायक या आपण बघा जॉली स्पोर्ट कामतगर संघ इथे उपस्थित झालेले आहे आणि अगदी वेळेआधी तो संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहे. आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय या आपण आयोजन कमिटीशी आपण त्वरित संपर्क साधा. वक्की स्पोर्ट मापोली वेलकम. अगदी आमचे सिद्धिविनायक क्रीडा मंडळ A1 जोडीचे सर्व शिलेदार अहोरात्र या स्पर्धेसाठी अगदी मेहनत घेताना वेलकम. वक्की स्पोर्ट मापोली संघ तर अगदी बघा मापोली स्पोर्ट मापोली धन्यवाद. काही हरकत नाही मित्रांनो. चला बघा आयोजन कमिटीकडून बघा अध्यक्ष बघा आयोजक समालोचक गुणलेखक जो कमिटी आपला निर्णय देईल तो निर्णय दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा. आपले अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि कमिटी जो निर्णय देईल तो निर्णय दोन्ही संघांनी अगदी मान्य करायचा आहे. कारण की आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार हा न्यू 40+ सामने इथे खेळण्यात आलेले आहेत आणि आपले कमिटीचे अध्यक्ष जो निर्णय देतील तो निर्णय मान्य करायचा आहे. वेलकम.
या केडानगरीमध्ये शुभागमन झालेले आहे. अंजोरा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि येवन जोडीचे शिलेदार सुकेशजी डाके यांचं या केडानगरीमध्ये शुभागमन झालेलं. वेलकम, सुस्वागतम. चला बघा, पुढील सामन्यानं सुरुवात करायची आपल्याला. त्या अनुषंगाने हा सामना आपल्याला अगदी लवकरात लवकर संपवायचा आहे. तर लगेच आपण आता बघा, अधिक वेळ घेऊ नका. फलंदाज गणेश आलेले आहेत. स्ट्राईकवर प्रकाश पाटील आहेत. अगदी 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक बाद एक. गोलंदाज शैलेश चौधरी. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप
धावसंख्या वाईटने वाढून झाली ती 2. कुठेतरी दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. शैलेश चौधरी संघाचे संघनायक आहेत. ज्ञानेश्वर टेमगार आणि अगदी पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले आहेत. 10.50च्या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 42 धावा बनवायचे आहेत. ते अगदी चांगला लेटकटचा फटका गली क्षेत्रामधून चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेवर धडकतोय. प्रकाश पाटील बॅटमधून येतोय हा चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. चौकारणी धावसंख्या झाली ती 6 धावा इन बोर्ड आपण पाहतोय. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आई जोगेश्वरी जून आंदुरके हा संघ. पुढील चेंडू या इथे अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये विकेट टू विकेट चेंडू टाकला होता. अगदी चांगला डिफेन्सिव्ह फटका देखील केले होते. ऑन साईडला चेंडू ढकलून दिला होता. धावसंख्या झाली ती 7. अगदी एवन जोडीचे एक सिलेदार ग्रामपंचायत अंजूरचे विद्यमान उपसरपंच सुकेजी डाकी यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालेले. या इथे अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. जितू फुलोरे श्रीरक्षक यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगला इष्टांच्या मागे चेंडूला गॅदर केला होता. अगदी जमिनी लगत चेंडू आला होता आणि पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम 6वा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होतील. VIP डाईस अँडच्या टोकाकडून शैलेश. अतिशय चांगला चेंडू बघा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. गतीने बीट केलं होतं फलंदाज गणेश शिकारी यांना. चांगले चेंडूची हाताळणी बघा. एक चौकार एक वाईट देऊन देखील धावा एकूण खर्च केलेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या 7. 1/7 42 धावांचं लक्ष आणि धावगतीचा विचार केला तर 10.50च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. तर शैलेशाने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. चला स्पीडअप करा, चर्चा कमी करा मित्रांनो, टीम मीटिंग कमी घ्या. बघा आधीच सामन्याला उशीर झालेला आहे. यानंतर ग्रुप एल मधून आपण रेग्युलर फॉर्मॅट मधून पहिला सामना पाहणार आहोत. मापोली स्पोर्ट मापोली आणि ज्वाली स्पोर्ट कामतगार. दोन्ही संघाचे सर्व सहकारी या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघादरम्यान आजच्या 9व्या दिवसातून आपण रेग्युलर फॉर्मॅटमधून हा पहिला सामना पाहणार आहोत. ज्वाली स्पोर्ट कामतगार आणि मापोली स्पोर्ट मापोली. गोलंदाज प्रमोद अगदी नानास्पोर्ट टिमगर संघाचा क्रमांक 2चा षटक टाकण्यासाठी प्रमोद आपल्या बॉलिंग मार्कवर येतील. एक 1/7 दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. नानास्पोर्ट टिमगर संघाकडून गोलंदाज प्रमोद. पहिला चेंडू अगदी फलंदाज प्रकाश पाटील यांच्यासाठी आणि पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि फलंदाज गणेश शिकारी धावचित बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपला 8 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहे. आई जोगेश्वरी जून आंदुर्गे संघाचा गणेश शिकारी.
बघूया दोन्ही बंधूंची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. प्रकाश पाटील आणि की मॅन सोमनाथ पाटील आलेले आहे. अगदी याच क्रीडानगरीमधून ज्याच्या बॅटमधून आपण एक 50 धावांची वेगवान खेळी पाहिली होती. जयदुर्ग सुरी बी आयोजित स्वर्गीय अनंता स्मृती चषकामधून तोच खेळाडू या क्रीडानगरीमध्ये आलेले आहे. फलंदाजीसाठी सोमनाथ. गोलंदाज प्रमोद. अगदी स्विंग अँड मिस गती परिवर्तन. चेंडू हाताळलाय. चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल. इथे प्रकाश पाटील यांची खेळली होती फेल. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते एक मोठा धक्का लागलेला आहे प्रकाश पाटील यांच्या रूपानं. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला 8 या धावसंख्येवर. 8 चेंडूमध्ये 8 डावा आणि 3 फलंदाज बाद झालेत. प्रकाश बाद झाले. 5 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलं. संजय 0, गणेश शिकारी 0, सोमनाथ आणि शिवनाथ दोन्ही नाथ आता खेळपट्टीवर आहेत. दोन्ही नौके खेळाडू आहेत आणि दोन्ही फलंदाजामध्ये चांगली क्षमता आहे. शिवनाथ म्हात्रे नॉन स्ट्राईकला आहे तर सोमनाथ पाटील हा स्ट्राईकवर आहे. फलंदाज सोमनाथ ऑन द स्ट्राईक. गोलंदाज प्रमोद. हा चेंडू ऑन साइडला खेळले. अगदी डीप मिड विकेट रिजनला चेंडू उचललाय. बघूया चांगली फेकी आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी थोडासा दबाव जाणवतोय फलंदाजांवर कारण की पहिल्या 8 चेंडून 9 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या झाली ती 3 बाद 9. 42 धावा बनवायचे आहेत. पहिले 9 चेंडूवर तरी मी तर म्हणेन की नानसपूर टिंबर संघ आम्ही झालेले आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघावर. इथे शिवनाथ मात्रे याच्यासाठी हा चेंडू आपण पाहिला होता. अगदी पायांची कुठेतरी हालचाल पाहायला मिळाली नव्हती. फुटवर्क पाहायला मिळाला नव्हता. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटस्विंग चेंडू आपण हाताळताना पाहिला प्रमोद या गोलंदाजाला. या इथे बघूया अगदी एक चिक्के सिंगल. डेंजर एंडला सोमनाथ पाटील आपल्या घरामध्ये सुरक्षित. धावसंख्या झाली ती 10. 11 चेंडूमध्ये 10 धावा. बघा कुठेतरी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ संघर्ष करताना धावांसाठी. इथे शॉर्ट थर्डमॅन रिजन मधून विजय चौधरी यांनी इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचललंय. एकच धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 11 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये शैलेश यांनी धावा खर्च केल्या 7. त्यानंतर प्रमोद यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केले 4. 42 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 12 मध्ये फक्त आणि फक्त 11 आलेले आहेत आणि राहिलेल्या 12 मध्ये 31 धावांचं अजूनही लक्ष आहे. आणि बघूया 31 धावांचं लक्ष कशा प्रकारे मैदानामधून पूर्ण होईल. चांगली गोलंदाजी की चांगली फलंदाजी याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज आहेत मोहनदादा भोईर. धन्यवाद कालूजी. तिसऱ्या षटकाला 12 मध्ये वैयक्तिक पहिला संगीत तिसरं गोलंदाज मदन येतो. पहिल्या 12 चेंडूत आपण विचार केला फक्त आणि फक्त 11 धावा आलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 15.50 ची सरासरी आहे. आता मोठं आव्हान आहे
आणि बघा मोठ्या होण्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. मात्र संघातून सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आपण मैदानामधून पाहतोय जो संघाचा सोमनाथ. चला स्पीडअप करा प्लीज, थोडंसं बेल कमी घ्या प्लीज. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसऱ्या संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड अजून मैदानामध्ये आपण पाहतोय. एक जोगेश्वरी जुननदुर्ग संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज सोमनाथ स्ट्राईक रोटेट करतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. पहिला चेंडू पेस करताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अतिशय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. मदनीच्या माध्यमातून पहिला चेंडू बेट करताना आपण पाहतोय फलंदाज सोमनाथ याला कमालीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आणि उचली घेतलेला चेंडू चेंडूमध्ये बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. येणारी चेंडू 11 विजयासाठी अजून 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावा अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज मदन अक्रॉस लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर कमालीची चेंडूची फेक झाली होती. बीट होताना या ठिकाणी अगेन्स्ट गोलंदाज मदन. आता मात्र फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटका देखील आपण पाहतोय. खराब चेंडू उत्तम राज जसं प्रश्न तसं उत्तर. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील आपण सोमनाथीच्या बॅटमधून सुरेख सुंदर पाहिला. षटकार तो षटकार संघात धावसंख्या त्यामध्ये पुढे असते धावसंख्या होते ती 17. बघा सामना विजय संपादित करायचे त्याच्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. जू संघाच्या संघाला येणारे 9 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. कमालीचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श देखील आपण पाहिला होता. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू यष्टांना खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेब. बिग ब्लो मोठा धक्का या ठिकाणी लागतोय. झून अंदुरक्या संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार फलंदाज बाद होतोय. चेंडू बॅटमध्ये देखील आपण थोडासा हलकासा स्पर्श पाहिला होता. चेंडू बॅटच्या आतील कडा घेऊन एष्ट्यांना बेदणारा चेंडू पाहिला होता. कमालीची गोलंदाजी आपण मदनेच्या माध्यमातून पाहिली होती. महत्त्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय तो सोमनाथ. नेक्स्ट नो बॅट्समन प्रिन्स येतोय. प्रिन्स हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. आणि बघूया आपल्या संघाचा तारणहार बनतोय का. येणारे चेंडू असतील 8 विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. समीकरण फार मोठे आहे विजयासाठी. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक ऑन साईडला खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला चेंडूची लाईन रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉपर संबंध देखील या ठिकाणी साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र सामन्यावर परिपूर्ण थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करताना आपण नाणस्फोट टेमघर संघाला पाहतोय. कमालीची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये मदन याची मिस टाइम फाटका चेंडू आम्ही शतरक्षक दक्ष आहे. यास मला वाटतं या ठिकाणी झेल सोडला जातोय. कुठेतरी सूर्याची किरण डोल्यावर राहिल करण्याने या ठिकाणी मात्र झेल सुटतो. जीवदान मिळतं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद एक धाव देखील कंप्लीट केले जाते. सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय.
आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतो नाणस्फोट टेमघर संघ कमालची गोलंदाजी आपण पाहिली होती आणि खरोखर पहिल्या 3 षटकात आपण विचार केला तर नाणस्फोट टेमघर संघ देखील बॅकफूट आपण पाहिलं होतं. 18 चेंडू फक्त 20 धावा मात्र अंतिम षटक हाताळलं होतं. सोमनाथ यांनी अतिशय मागडे षटक हाताळलं होतं. 21 धावा खर्च केल्या होत्या आणि याच अनुषंगाने या सामन्यामधून एक 42 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना मात्र कुठेतरी आपण बॅकफूटवर पाहतोय संघ आई जोगेश्वरी झून अंदोरखी. तर शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे चेंडू 6 विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. जनमान सारंगाव विपक्ष वाघबिल या देखील दोन संघांना विनंतीशील आपण आपले आल्याची रिपोर्टिंग करा. जनमान सारंगाव रेग्युलर ग्रामीण संघाचा कॅप्टन आहे त्याचबरोबर वाघबिल या संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. येणारे 5 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक आता तो गोलंदाज जितू. अतिशय चांगला फाटका इनसाइडचा आपण पाहतो चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमार्शकडे ट्रॅव्हल होतो लँड होतो एका कमलीचा झेल देखील कलेक्ट केला जो दीपकेच्या माध्यमातून. आता मात्र जवळजवळ कुठेतरी सामन्यामधून पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतो जू संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नाणास्फोट टेमघर संघ. जैनमान सारंगाव विपक्ष वाघबिल या देखील दोन पुढील संघांना विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करा प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ऑर्गनायझेशन मिसिल संपर्क साधायचा आहे. वाघबिल या संघाचा कॅप्टन त्याचबरोबर जैनमान सारंगाव रेग्युलर ग्रामीण. एक सुंदर आपल्या मुस्कू चेंडूची फेक झाली होती चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम आता मात्र जे पराभव करतोय तुसं अटल होत चाललेले झून अंदुरके संघाचं. विजयापासून अजूनही 22 धावा दूर आहे. 3 चेंडू खेळ बाकी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बिग ब्लास्ट कमालीचा फटका मग तो कुठंतरी थोडंसं उशीर देखील या फटक्यानं झालेला आहे. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल दिल्ली अभी बहुत दूर आहे. जवळजवळ या सामन्यामधून कुठेतरी आपण पराभवाच्या खायमध्ये पाहतोय झून अंदुरके संघ. जवळजवळ या सामन्यामधून विजय संपादित करताना आपण नाणास्फोट टेमघर संघाला पाहतोय. फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची. येणारे 2 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. क्रिकेटच्या पुस्तकामधून 2 चेंडूवर 16 धावा नाही आहेत. अतिशय चांगला फाटका 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला 2 शतक्षामध्ये कुठेतरी आपण झुंबड पाहिली होती आणि 2 षटक बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. कुठेतरी उशीर देखील झालेल्या फटक्याना बघा दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं रहता कारण की या फटक्यांची आवश्यकता या अगोदर हवी होती. शेवटच्या अंतिम चेंडूमधून आपण कुठेतरी या फटक्यांना प्रारंभ पाहतो. कुठेतरी थोडासा उशीर झालेला. आता फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे. 1 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. कमालीचा फटका जागते राहो का आदेश देणार